जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संकटांची मालिका काही केल्या संपत नसल्याचं पाहायला मिळते। आज जळगाव जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस, वादळी वारा आणि गारपिटीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। धरणगाव तालुक्यामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी बघू शकतोय की हा काढणीला आलेला खरं तर मका आहे आणि या मक्याचं जर आपण बघितलं पूर्णपणे हे शेत जमिनीवरती पडलेलं आहे। आता यापासून खरं तर पीक घेणं शेतकऱ्यांच्यासाठी मोठं कठीण असणार आहे, कारण आर्थिक नुकसानीचा हा जो काही फटका आहे हा कसा सहन करायचा असा शेतकऱ्यांच्या पुढे प्रश्न आहे। कारण हातातोंडाशी आलेला घास या ठिकाणी निसर्गानं हिरावून दिलेला आहे। काल मध्यरात्रीच्या सुमारास या भागामध्ये जोरदार वादळी वारा आणि पाऊस झाला। या सगळ्यामध्ये मका असेल, केळी असेल, कांदा बियाणं असेल, ज्वारी, बाजरी, दादर, गहू ही सगळीच पिकं नामशेष झालेली आहे। या सगळ्याच्या संदर्भामध्ये जे नुकसानग्रस्त झालेले शेतकरी आहेत आपल्यासोबत। दादा, काय सांगाल, काय परिस्थिती तुमचं इकडे? बघा किती नुकसान झालंय, कसं या ठिकाणी किती एकरवरती तुम्ही लावलेलं पीक होतं? हे जवळजवळ 2-2.5 एकरमध्ये मका लागवड केला होता। 4-4.5 महिना या मक्याला झाला होता। आता हा पूर्णपणे तयार झाला होता, काढणीवर आलेला होता। परंतु रात्री 10-10:30च्या सुमारास पाऊस आला, वादळी पाऊस होता। त्यामध्ये पूर्ण मका जो जमिनीवर लेटलेला आहे। पण मग आता सरकार तर शेतकऱ्यांच्या पाठीशी नाहीच आहे, पण देवाकडे पण आपली अपेक्षा होती। पण देवाने पण असं केलं तर शेतकऱ्यांनी जावंच कुठं, बघायचं कोणाकडे आस लावून बघायचं की आपल्याला काहीतरी फायदा होईल भाऊ। आता काय मागणी आहे तुमची आणि आता पुढचं भवितव्य काय आहे तुमचं? हे सगळं तुमचं हातचं गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, पुढचं कसं आहे? फक्त एवढीच मागणी आहे की सरकारनं, शासनानं काहीतरी याच्या पंचनामा करावा आणि शेतकऱ्यांना जी शक्य होईल ती मदत करावी। किती खर्च लावला होता याला जवळपास एका एकराला 10-10.5 हजार तर म्हणजे इतर खर्च असतोच। एका एकर फक्त 10-10.5 हजारात कसं होऊ शकतं? नाही, कारण कमीत कमी मी स्वतः शेतकरी आहे, त्यामुळे मला माहिती आहे की याला काय खर्च येतो। 40 ते 50 हजार रुपये एका एकरला हा, तर पूर्ण टोटल खर्च तर आपण आपली मजुरी थोडी ना घेतली सर। त्यामध्ये मजूर जर लावलं आणि बाहेरचं सर्व करायला तर 40-50 हजारपर्यंत खर्च येऊन जातो। किती नफा राहिला असता? जवळपास काय नफा तर काही निघत नाही शेतकऱ्याला, 10-20 हजार निघाले खर्च काढून। आता मागणी काय आहे तुमची? काय नाही, शासनाने पंचनामे करावे आणि तात्काळ जी मदत असेल ती द्यावी। बरोबर। तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं काय पीक लावलेलं होतं? माझा गहू होता, पूर्ण गहू जमीन उद्ध्वस्त झालेला आहे। तोंडाशी आलेला घास, म्हणजे मी आता मोजून 8-10 दिवसामध्ये गहू काढणार होता। पूर्ण जमीन नष्ट झालेला आहे। पहिला ऑलरेडी एक पाऊस पडला, त्याच्यामध्ये थोडाफार झोपलेला होता, पण आता रात्री जो 10-10:30ला जो पाऊस पडलेला आहे तर त्याच्यामध्ये पूर्ण जमीन उस्त झालेला आहे गहू। आता आम्ही त्या गव्हासाठी आशावरती बसलेलो होतो की काही सावकार जे दारापुढे बसलेले असतात पैसे घेण्यासाठी, त्यांना आम्ही काहीतरी त्याच्यातून वापस करवणार होतो, पण आता ते पूर्ण वापस काय अजून जास्त कर्ज होणार आहे शेतकऱ्यांवरती। तुमचं काय स्वतःचं काय? गहू होतं माझं। बरोबर, गहू होतं। गहू बरोबर, सगळ्यांना पूर्ण जमीन उद्ध्वस्त झालेलं आहे। इथं बाजूला जे मागणी काय तुमची आता काय मागणी काय करणार आहे शेतकऱ्यांना? जे सरकार जी थोडेफार जी काही मदत करणार असेल तर ते आम्ही बघूत। आता तेवढंच आम्ही सरकारला सांगू शकतात की जे काही तुम्हाला मदत करायची असेल तर तात्काळ तुम्ही पंचनामे वगैरे करून आमची मदत करावी। सरकारचे धोरण उपयोगी असं वाटतंय सगळ्या? नाही हो, यावर्षी म्हणजे सरकारचे तर एक पण धोरणं उपयोगी नाही आहे। कारण सगळं खत महाग झालेलं आहे, बियाणं महाग झालेलं आहे, तर कोणत्या हिशोबानं आपण हे करायचं? कारण आता गव्हाचे भाव जरी MSP बघितला तर 2500 रुपये, तर व्यापारी जास्तीत जास्त 1700 ते 1800 रुपये घेऊ घेत आहेत। तो कुठं पुरणार आहे? मटेरियलचे भाव जे आसमानाला भिडलेले आहेत, जिथं 1500 रुपयाची थैली जी मिळत होती ती आज 2000-2200 रुपयावरती गेलेली आहे। तो कुठं पुरणार आहे शेतकऱ्याला? त्याच्यामध्ये मजूर वेगळे असतात, बियाणं वेगळं, मटेरियल फर्टिलायझर वेगळं, तर कुठं पुरणार आहे शेतकऱ्याला? आणि त्याच्यामध्ये देवाशी जे झुंज चालू आहे सध्या शेतकऱ्याची, ते जास्त टोटल लॉस करतो इथं। देवही साथ देत नाही? देवही साथ देत नाही ना। मनुष्य मारतोय तर मारतोय, सरकार मारतंय, त्याच्यामध्ये देवही मारतोय शेतकऱ्यांना। पूर्ण काम खलास करून टाकलं आहे देवाने। शेतकऱ्याने काय पाप केलेलं आहे की आम्ही आता कोणाकडे मागायचं?
शेतकऱ्याला जास्त जास्त आता काय सांगू तुम्हाला, पाप केलेलं आहे काय माहिती. भावनाच झालं तुम्ही. भावना झालेल्या आहेत. आता काय करणार आहेत हो, पूर्ण शेतकरी पूर्ण लॉसमध्ये चालू आहे. आता देवाने जे साथ देणार होता पण देव पूर्ण आता लॉस करतो शेतकऱ्यांची. भावाच्या हिशोबामध्ये जरी बघायला गेलं तर कोणत्याही पिकाला भाव मिळत नाही आहे शेतकऱ्याकडून. तर आपण या ठिकाणी बघतोय की हे तरुण शेतकरी, खरं तर या तरुणांचा पूर्ण आर्थिक कणा या शेतीवरती आहे. मात्र निसर्ग कोपला आणि त्यानंतर खरं तर त्यांच्या हातचं सगळं गेलेलं आहे. देवाकडे अपेक्षा करावी तर देवसुद्धा साथ देत नाही, सरकार साथ देत नाही. आता जायचं कुठे, मागायचं कुठे आणि जगायचं कसं, असा प्रश्न या शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे. खरं तर आज सगळ्यांना विचार करायला लावणार आहे. कारण या शेतकरी जगला तरच जग जगेल किंवा शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं. मात्र आज तो शेतकरी अडचणीत, मायबाप सरकार तरी त्याच्या पाठीशी उभं राहील का आणि त्याला सरकारने उभं राहावं अशी अपेक्षा आता त्यांनी व्यक्त केली. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.